नमस्कार श्रोतेहो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2024-25 साठीचा पायाभूत विकासासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प नुकताच संसदेत सादर केला. कसा आहे हा अर्थसंकल्प? यातील तरतुदी आणि बदल जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील प्रख्यात अर्थविषयक अभ्यासक आणि सल्लागार श्री प्रसाद फडणवीस यांना. नमस्कार सर, आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सर. हा अर्थसंकल्प विकसित भारताचे सर्व आधारस्तंभ युवक, महिला, शेतकरी यांच्यासोबतच गरिबांनाही सशक्त करेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर या अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्य काय आहेत? काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केला हा पूर्ण अर्थसंकल्प नव्हता, तर हा अंतरिम अर्थसंकल्प होता. कारण येत्या 1-2 महिन्यामध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत लोकसभेसाठी, आणि ज्यावेळेस लोकसभा निवडणुका तोंडावर असतात त्यावेळेस पूर्ण अर्थसंकल्प सादर करता येत नाही. तर तात्पुरता अंतरिम अर्थसंकल्प सादर करावा लागतो, आणि ते काम अर्थमंत्र्यांनी केलं. आता याच्यामध्ये साधारणपणे सरकार काय करतं, निवडणूक ज्यावेळेस तोंडावर असेल त्यावेळेस थोड्याशा लोकप्रिय, लोकलुभावन घोषणा करत असतं. पण या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, कोणताही लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी कोणत्याही विषयाचा आधार घेण्यात आलेला नाही. आणि जसं आपण पाहत होतो की गेल्या 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपण अमृत महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा साजरा केला, त्याला अमृतकाल असं म्हटलं गेलं. अमृतकालच्या पार्श्वभूमीवरती शताब्दीची पायाभरणी करायची असते, आणि नेमकं हेच या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलं. म्हणजे 2047 साली भारतीय स्वातंत्र्याला जी शताब्दी साजरी होणार आहे, या शताब्दीमध्ये प्रत्येकाचा वाटा असला पाहिजे. म्हणून आतापर्यंत सरकारने सबका साथ सबका विकास असा विषय घेतला होता. त्यानंतर त्याला सबका विश्वास हे जोडण्यात आलं, आणि आता इथून पुढील 25 वर्षासाठी सबका प्रयास ही एक शब्दावली त्याच्यामध्ये जोडण्यात आली. आता याच्यामध्ये या पुढच्या 25 वर्षाचं व्हिजन सरकारचं काय आहे आणि सर्वसामान्य नागरिकांकडनं काय अपेक्षा आहे हे आपल्याला यात दिसतं. तर सरकारने 25 वर्षाचं व्हिजन ठेवताना असं म्हटलं आहे, प्रॉस्परस भारत इन हार्मनी विथ नेचर, मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर अँड अपॉर्च्युनिटीज फॉर ऑल. आता ज्यावेळेस अपॉर्च्युनिटीज फॉर ऑल म्हटलं जातं त्यावेळेस स्वाभाविक त्याच्यामध्ये युवक येतात, महिला येतात, शेतकरी येतात, आणि संपूर्ण भारतीय भौगोलिक रचना पण येते. बरोबर. तर त्यामुळे एक विकसित भारताचं स्वप्न पाहून त्याचा रोडमॅप तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांवरती फोकस करून डेव्हलप इंडिया ऍट 2047 याचं एक चित्र मांडण्याचा सरकारने प्रयत्न केलेला आहे. बरोबर आहे सर. याच्यामध्ये महिलांसाठी कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत? पहा, सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असते, आणि तसंही आपल्या भारतामध्ये सुरुवातीपासूनच महिलांना आणि पुरुषांना समसमान वागणूक आहे. सर्व क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत. या अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरती जर विचारात घेतलं तर महिलांसाठी स्वतंत्रपणे जवळपास 30 कोटी रुपये त्यांच्या रोजगारासाठी, त्यांनी स्वयंरोजगार करावा यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेले आहेत. या गेल्या 10 वर्षामध्ये जर समजा आपण पाहिलं तर जवळपास महिलांची हायर एज्युकेशन मधली जी टक्केवारी आहे ती 28% वाढलेली आहे. अरे वा. महिला, हे एक महत्वाचं निदर्शनास आलेलं आहे या 10 वर्षाचा जर विचार केला. आणि या गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 1 कोटी महिला स्वतःच्या पायावर उभ्या झालेल्या आहेत. अगदी ग्रामीण
ग्रामीण भागातील जे छोटे छोटे बचत गट असतात त्या बचत गटांच्या माध्यमातून. अच्छा, म्हणजे लखपती दीदी ही जी लखपती योजना. दीदी ही जी योजना होती त्याच्या अंतर्गत 83 लाख बचत गटांच्या माध्यमातून 1 कोटी महिलांना उभं राहता आलं आहे. आणि आता या याच्यामध्ये जे नवीन म्हणजे युवक आणि महिला असो कोणी पण असो, यंगस्टर्ससाठी जर समजा एखादी महिला यंगस्टर्स वयाच्या 20व्या 25व्या वर्षी जर उद्योग उभा करण्याची इच्छा तिची असेल तर तिच्यासाठी एक स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चरची कल्पना या याच्यामध्ये आलेली आहे. म्हणजे जवळपास कोणत्याही प्रकारच्या स्टार्टअपसाठी महिला असो किंवा युवक असो यांच्यासाठी स्पेशली 43 कोटी रुपये प्रोव्हिजन करून ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे पंतप्रधान मुद्रा योजना जी आहे त्या योजनेच्या अंतर्गत ही सगळी प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. मला वाटतं आणि महिलांसाठीच्या ज्या तरतुदी आहेत तर त्याच्यामध्ये कॅन्सर करता 9 ते 14 वर्षाच्या वयातल्या तरुणींकरता लसीचं त्यांनी प्रोव्हिजन केलेली आहे. हो ते आहेच. म्हणजे हेल्थ विषयावरती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये निधी अलॉट केलेला आहे. जसं आपण आयुष्यमान भारत जर समजा ही जी स्कीम आहे त्या याचा जर विचार केला तर या याच्यामध्ये बऱ्यापैकी स्कोप गव्हर्नमेंटने केलेला आहे. आणि सगळ्यात या याच्यात जर एक पाहिलं आपण तर महिलांना फोकस केलेला आहे. तसंच म्हणजे 4 गोष्टी ज्याला फोकस केल्या गव्हर्नमेंटनी त्यामध्ये गरीब कल्याण, युवक सशक्तीकरण, नारी शक्ती आणि शेतकरी समृद्धी असे 4 विषय फोकस करून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये शेती, मत्स्योत्पादन, दुग्ध व्यवसाय यासाठी देखील तरतुदी सांगितलेल्या आहेत. आपण सांगू. हो. कसं आहे की आपली जी म्हणजे भारतीय इकॉनॉमी जी आहे ही इकॉनॉमी आधीपासून म्हटलं जातं की कृषी प्रधान आपला देश आहे. मग कृषी प्रधान ज्या वेळेस देश असेल तर त्यावेळेस शेतकऱ्यांचा विचार करावाच लागतो. आणि तसंही या सरकारने गेल्या अनेक वर्षांमध्ये म्हटलं की आम्हाला शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं आहे. मग आता हे शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल असंच होणार नाही. त्यासाठी काही ना काहीतरी त्याला जोडधंदे द्यावे लागतील. मग त्या जोडधंद्यांसाठी शेतकऱ्यांनी डेअरीचं उत्पादन करावं, त्याच्यानंतर कुक्कुटपालन करावं किंवा मत्स्योत्पादन करावं. जर समजा शेतकरी त्याच्या पारंपरिक शेतीसोबत हे विषय हाती घेत असेल तर तो स्वतःच्या पायावर उभा चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि उत्पन्न पण त्याला चांगलं होऊ शकेल. कारण या गेल्या 5-7 वर्षामध्ये आत्मनिर्भर भारत हा जो कन्सेप्ट लॉन्च केला गव्हर्नमेंटनी त्याचा बेसच प्रत्येकाची वैयक्तिक उन्नती मग ती सगळ्या अँगलनी असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये फायनान्शियल मॅटर्स खूप महत्वाचे ठरतात. आता आपण जर समजा या गेल्या काही दिवसांमधला पाहिलं 5-7 वर्षातलं पाहिलं तर प्रत्येक भारतीयाचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न गेल्या 15 वर्षामध्ये 2.5 पट वाढलेलं आहे. म्हणजे 2008-9चा जर विचार केला तर भारताचं पर कॅपिटा इन्कम हे जवळपास $1000 घरामध्ये होतं. आणि ते आता या फायनान्शियल इयरचा जर विचार केला तर ते जवळपास $2400 घरात पोहोचलेलं आहे. म्हणजे जसं गेल्या 15 वर्षामध्ये 2.5 वर्षात सर्वसामान्य नोकरमानांचं, चाकरमानांचं आणि बिझनेस करणाऱ्यांचं झालं त्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे लागू झालेलं नव्हतं. त्यामुळे खास करून शेतकऱ्यांवरती फोकस करण्यात आला आणि त्यांना जास्तीत जास्त काय देता येईल की जेणेकरून त्यांचं पण आत्मनिर्भरतावरती केंद्रित होईल असा विचार करून शेतकरीच्या ज्या सबसिडी असेल त्या याच्यामध्ये सरकारने प्रॉपर विचार केला आणि जे अन्नधान्य आहे त्यांच्यामध्ये एक मॅक्झिमम रिटेल प्राइस मध्ये वाढ करण्यात आली. तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हे बजेट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. बरोबर आहे सर. सर आणि युवकांसाठी आपण विशेषत्वानं स्टार्टअप बद्दल मगाशी बोलत होतो. तर या स्टार्टअप करता त्यांनी काही मुदतवाढ दिलेली आहे कर्जफेडीसाठी म्हणा किंवा अशी काही तरतूद याच्यामध्ये केलेली आहे? कसं आहे की युवकांचा जर समजा विचार केला तर गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर IIT आणि एम्स किंवा मॅनेजमेंट स्कूल्स जे आहेत आणि युनिव्हर्सिटीज याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. आणि सरकारने काय केलं की व्हेरियस स्किल्स ज्या असतात त्या अंतर्गत स्किल इंडिया मिशन म्हणूनच एक प्रोग्राम घेतला की आजचा जो युवक आहे हा युवक त्याच्या वेगवेगळ्या स्किल्सच्या माध्यमातून पूर्ण अपग्रेड असला पाहिजे आणि त्यातून त्याला रोजगार निर्मितीसाठी सहाय्य झालं पाहिजे असा विचार करून
युवकांच्या बाबतीमध्ये हे डिसिजन घेतलं. आता जे युवक आहेत ते युवक काय करतात, नवीन नवीन आयडियाज वरती काम करतात. आता नवीन आयडिया जेव्हा येतील तेव्हा त्या स्वाभाविकपणे कोणत्या तरी बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी असल्या पाहिजे. मग त्यांना नव्या कंपन्या फॉर्म कराव्या लागतात, नवीन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असो किंवा पार्टनरशिप फर्म असो की ज्या स्टार्टअप अंतर्गत येतात. तर या स्टार्टअप करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी टॅक्समध्ये पण सरकारने सूट दिली, त्यांच्यासाठी कमी व्याज दरामध्ये लोन म्हणजे पण अवेलेबल त्यांना करून दिलं पंतप्रधान मुद्रा योजनेच्या अंतर्गत. तर अशा योजनांच्या माध्यमातून नव्या समोर येणाऱ्या उद्योजकांना थोडंसं प्रोत्साहन मिळतं आणि ते लोक अजून चांगलं काम करू शकतात. बरोबर आहे. यावर्षी टुरिझमला विशेष महत्व देण्याच्या दृष्टीने G20चं जे अध्यक्षपद भारताकडे होतं, तर भारताने 7 वेगवेगळ्या शहरांमध्ये या मीटिंग्स घेतल्या आणि विदेशी पाहुण्यांना भारतीयत्वाचं आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं. यामुळे रोजगार निर्मिती पण होणार आहे आणि युवकांना पर्यटनाकडे एक संधी म्हणून पाहण्याची आवड निर्माण होणार. बरोबर आहे सर. आणि आपण म्हणतोच आहे की पायाभूत विकासासाठीचा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. तर पायाभूत सुविधा, शाश्वत विकास याच्यामध्ये सौर ऊर्जा किंवा इलेक्ट्रिक वाहनं देखील येतील. रेल्वेमध्ये आपण म्हटलं तर वंदे भारतचे डबे त्याचे वाढवणार आहेत किंवा उडान योजना. तर याबद्दल आपण थोडक्यामध्ये सांगूया जरा. कसं आहे की कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशामध्ये असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या आधारे होतो. आता गेल्या आपण 5-7 वर्षामध्ये जर समजा पाहिला, आपण विदर्भाचाच विचार करू. विदर्भातनं आज समृद्धी महामार्ग तिकडे गेला. आधीच्या म्हणजे 10 वर्षाच्या आधी जर आपण नागपूर अमरावती प्रवासाचा विचार केला तर आपल्याला 5 तास लागत होते, 4 तास लागत होते. आता आपण अगदी 2 तासामध्ये अमरावतीला पोहोचतो. म्हणजे जसजसं रस्त्यांचं जाळं चांगलं होईल तसतसा आपला विकास चांगल्या पद्धतीने होत जाईल. आजपासून 10 वर्षाच्या आधी जेमतेम 40-45 एअरपोर्ट्स होते. आज भारतामध्ये जवळपास 100च्या वर एअरपोर्ट्स झालेले आहेत. रेल्वेच्या संदर्भात वंदे भारत असो किंवा अजून दुसऱ्या तशा प्रकारच्या ज्या काही रेल्वे गाड्या नव्या सुरू केल्या आहेत त्यांचं फास्ट आहे. शहरांमध्ये मेट्रो आला आहे. तर या सगळ्या एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळे भारताचा विकास होणार आहे. आणि हा जो विकास आहे हा विकास प्रत्येक सामान्य माणसाला लागू आहे. त्या रस्त्यांवरती गरीब पण जाणार आहे, श्रीमंत पण जाणार आहे. त्यामुळे एका पर्टिक्युलर वर्गासाठी म्हणून काही हा विकास नाहीये. तर सबका साथ सबका विकास हा जो आहे याचा मूर्तिमंत उदाहरण या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून दिसतंय. आणि या वर्षीच्या या अंतरिम प्रकल्पाच्या निमित्ताने अर्थसंकल्पामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला त्यांनी बऱ्यापैकी महत्व दिलेलं आहे. बरोबर. सर, आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि हा जो अंतरिम अर्थसंकल्प आहे हा अंतरिम म्हणजे काय आणि हा नागरिकांच्या दृष्टीने किंवा पायाभूत विकासाच्या दृष्टीने कसा उपयुक्त आहे याबद्दल आपण माहिती सांगितलीत. त्याकरता आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद.